तुम्ही तुमचं घर भाड्याने दिलंय का? किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही एखादं फ्लॅट विकत घ्यायचा विचार करताय आणि त्याला भाड्यावरती चढवायचा विचार करताय, तर थोडं त्यामागचं कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. भारतामध्ये कुठल्याही शहरात जवळपास 2 ते 3% जास्त रेंटल यील्ड भेटत नाही. म्हणजे काय, की आपण समजा 1 कोटी रुपये लावलो एखाद्या फ्लॅटवरती, तर त्याच्यावरती 25 ते 30 हजारांच्या वरती आपल्याला त्या ठिकाणी भाडं भेटत नाही. त्यासोबतच आपण त्या ठिकाणी मेंटेनन्सचा खर्च पण कन्सिडर करत नाही. आणि मेंटेनन्सचं कन्सिडर केलं तर आपल्याला जवळपास 2% किंवा 2.5%पर्यंतच आपलं रेंटल यील्ड राहतं. अशा वेळेस रिअल इस्टेट मार्केट भारतामध्ये जवळपास 8 ते 9% वाढत राहतं. तर आपल्याला करायचं काय आहे, की आपल्याकडे एक ऑप्शन अवेलेबल असताना आपण अशा ठिकाणी का अडकून राहायचं, असा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्युच्युअल फंड्समध्ये SWP हा प्रकार रेंटल इन्कम मिळवण्यासाठी अतिशय चांगला प्रोडक्ट आहे. तुम्ही 50 लाखाचं त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले तर वर्षाला 6% रेंटल यील्ड मिळतं. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फ्लॅटवरती 2.5%पर्यंत रेंटल यील्ड मिळत होतं, या ठिकाणी म्युच्युअल फंड SWP मधून तुम्हाला जवळपास 6% रेंटल यील्ड प्रत्येक वर्षाला मिळू शकतं. म्हणजे महिन्याला 25,000चं भाडं तुम्हाला SWP मधून मिळेल. त्यासोबत कुठल्याही प्रकारचं आपल्याला मेंटेनन्स करण्याची गरज नाही किंवा कोणाच्या पाठीमागं लागण्याची गरज नाही, की 1 तारीख झाली आहे, 5 तारीख झाली आहे, माझं भाडं पाठवून दे, किंवा कोणी भाडेकरू सोडून जाण्याचं टेन्शन या ठिकाणी राहत नाही. कुठल्याही प्रकारचं प्लंबिंगचं काम, पेंटचं काम, रिपेरिंगचं काम करण्याची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी गरज नाही. नंबर दिलेला आहे. म्युच्युअल फंड SWP बद्दल जाणून घ्या. अतिशय योग्य प्रोडक्ट आहे. एकदम निवांत, काही विदाऊट एनी टेन्शन तुम्हाला तुमचं इन्कम जे आहे ते जनरेट होत राहणार आहे आणि तुमचं इन्व्हेस्टमेंट अमाऊंट हे सुद्धा रिअल इस्टेटपेक्षा लाँग टर्ममध्ये जास्त वाढणार आहे. थँक्यू व्हेरी मच.